कर भरूनही नागरिकांच्या वाट्याला दूषित पाणी. येवला नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. येवला शहरात दूषित पाणी पुरवठ्याची तक्रार. मुख्याधिकारी आणि संबंधित विभागांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा सवाल. मोठमोठ्या बॅनरची प्रसिद्धी, पण नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे काय? येवला नगर परिषदेला नागरिकांचा सवाल. येवला नगर परिषद नागरिकांच्या जीवाशी खेळते का? दूषित पाणी पुरवठ्याच्या आरोपांनी खळबळ. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित एक गंभीर प्रश्न समोर आला आहे. येवला नगर परिषदेकडून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याची अशी अवस्था असेल तर नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची तरी कशी? एकीकडे शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे नागरिकांच्या तक्रारी आहेत, तर दुसरीकडे दूषित पाणी पुरवठ्याची समस्या समोर आल्याचा दावा केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराचे दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. जनतेकडून कर वसूल करणाऱ्या नगर परिषदेकडून नागरिकांना स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित आहे. मात्र नागरिकांच्या तक्रारी खऱ्या असतील आणि दूषित पाणी पुरवठा होत असेल तर या प्रकाराची जबाबदारी नेमकी कोणाची? नगर परिषद मुख्याधिकारी, आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा विभाग नेमके काय करत आहेत? शहराच्या विकासाच्या आणि स्वच्छतेच्या नावाने मोठमोठे बॅनर लावून प्रसिद्धी करण्यापेक्षा नागरिकांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छ परिसर देणे अधिक महत्त्वाचे नाही का? नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले तर भविष्यात परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे येवला नगर परिषद प्रशासनाने तातडीने दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारींची चौकशी करून पाण्याची गुणवत्ता तपासावी आणि नागरिकांना सुरक्षित पाणी पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कर भरतो आम्ही, सुविधा देणार कोण? हा सवाल आज येवला शहरातील नागरिक नगर परिषद प्रशासनाला विचारत आहेत. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल, संपादक विजय धामणे, नांदगाव, जिल्हा नाशिक.